तर नमस्कार मित्रांनो, नवीन तुमचं स्वागत करतो. आपण आज जालना मार्केटला भाजीपाला खरेदी वगैरे केला व चालू निघालो भाजीपाला विकण्यासाठी खेडेगावामध्ये. तुम्ही बघू शकता छोटंसं गाव असतं, आपण तिथे भाजीपाल्याचं दुकान लावतो व प्रॉफिट किती होणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगतो. तुम्ही बघू शकता तप्पड वगैरे आतरून घेतले व्यवस्थित. तुम्ही बघू शकता छोटासा बाजार असतो तो. त्यानंतर गाडीमध्ये आपला माल वगैरे होतं, गाडी रिवर्समध्ये लावून घेतली व्यवस्थितमध्ये. तुम्ही बघू शकता आपली जितो गाडी. माझ्यासोबत राजू भाऊ असते व मी असतो. आम्ही अशा पद्धतीने दुकान लावायला मग काय सुरुवात केली होती. तुम्ही बघू शकता तप्पड वगैरे आतरून घेतलेले आणि सकाळचं बाजार असल्यामुळे लवकर यावं लागतं. घरून 5च निघावं लागतं, मार्केटला जाऊन भाजीपाला आणावं लागतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता दुकान वगैरे लावून घेतली व दुकान लावल्यानंतर सकाळी 6:07ला गिराईक सुरू झालं होतं. तेव्हा बाजार जो असतो का आपला 10 ते 11 वाजेपर्यंत असतो. मग काय भाजीपाला विकायला सुरुवात केलेली, गिराईक पण चांगल्या पद्धतीने येत होते आणि आपण टोटल भाजीपाला दुकानावरती लावला होता. खूप जण असतात भाऊ जे भाजीपाला काय असतं 1 ते 2 आयटम विकतात. 1 ते 2 आयटम विकलं का प्रॉफिट होत नाही. सगळे जर आयटम लावले तुम्ही तर प्रॉफिट 100 रुपये जर म्हणलं 10 ते 12 आयटम लावले तर 1000 ते 1200 रुपये आपण भाजीपाला व्यवसायातून कमवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण तुम्ही बघू शकता. हा जो बाजार आहे 3च घंट्याचा बाजार आहे. बघू भाजीपाला पुन्हा आपला सेल होतो नाही, परत आपल्याला दुसऱ्या बाजारला जाणं आहे. मग काय मित्रांनो तिथं भाजीपाला आपण पूर्ण सेल झाला होता. भाजीपाला आपण तिथं पूर्णपणे विकलेला होता 3 घंट्यामध्ये. नंतर आपल्या व्हिडिओ काढायला टाईम भेटला आणि गिराईक खूप होते. त्यानंतर आपण परत इकडे आलो दुसऱ्या बाजारला. दुसऱ्या बाजार जो असतो का मित्रांनो हा 1ला चालू होतो, 1 ते आपला 6 वाजेपर्यंत बाजार असतो संध्याकाळपर्यंत. कशी वाटली मित्रांनो दुकान कमी नक्की सांगायला विषय नको. तुम्ही पण कधी भाजीपाला विकला का ते पण कमी नक्की सांगायला विषय नको. तुम्ही पण भाजीपाला व्यवसायातून किती दिवसाला प्रॉफिट कमवता ते पण कमी नक्की सांगायला विषय नका. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशी आपण दुकान वगैरे लावली. टोटल आपल्या दुकानावरती आयटम 12 ते 15 आयटम होते. टोटल आपण भाजीपाला लावला होता, कारण की टोटल भाजीपाला असल्यानंतर गिराईक पण येतं व मला तरी वेळात वेळ व्हिडिओ काढला तुमच्यासाठी. तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओच्या मध्ये थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपण टोटल भाजीपाला खरेदी केला होता 8,000 रुपयाचा. त्यानंतर 1000 रुपये आपले खर्च होते. तुम्हाला सांगू 1000 कशाचा खर्च होता. त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता आपले ड्रायव्हर भाऊ असते त्यांना 500 रुपये रोज असतो, गाडीला डिझेल 500, असा टोटल आपला 1000 रुपये खर्च. मग 8,000चा भाजीपाला होता व 1000 रुपये खर्च म्हणजे 9,000 रुपये झाले होते. व टोटल आपण भाजीपाला व्यवसायातून किती कमवले. तर मित्रांनो भाजीपाला टोटल आपला गल्ला जो आला होता का तेव्हा आपल्याला 11,000 रुपये आलेला होता. तर म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो 11,000 रुपये तर आपल्याला 9,000 रुपये टोटल भाजीपाल्याचे होते व 11,000 रुपये आपल्याला टोटल गल्ला आला होता. म्हणजे आज आपल्याला 2,000 रुपयाचं प्रॉफिट झालं होतं. तुम्ही बघू शकता 2 बाजार मिळून. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट नक्की सांगायला विसरू नका.